गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपला फर्स्ट युनिट कंप्लीट केलेलं होता आणि आज आपण सेकंड युनिटला सुरुवात करणार आहोत. आजच्या या सेकंड युनिटमध्ये आपल्या केंद्र आणि राज्य यामधील सहसंबंध तसेच जेव्हा राजकीय प्रक्रिया चालत असते तर या राजकीय प्रक्रिया चालत असताना यामध्ये आर्थिक जी बाब आहे किंवा आर्थिक राजकारण कशा पद्धतीने चालत असते याविषयीची संपूर्ण माहिती आपण या युनिट अंतर्गत बघणार आहोत. तर बघूया सर्वप्रथम यामध्ये भारतीय एकात्मतेच्या मार्गातील जे अडथळे येत असतात तर या अडथळे येत असतात आणि या अडथळ्यामधून आपण उपाययोजना कशा पद्धतीने काढत असतो तर ते बघूया. यामध्ये आपल्याला 10 उपाययोजना दिलेल्या आहेत. तर सर्वप्रथम प्रस्तावनेमध्ये बघू. भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला विविध अडथळे असले तरी विविध उपाययोजना राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येऊ शकते. भारतामध्ये एकात्मतेला विविध असे अडथळे निर्माण होत असले तरी त्यातूनही आपल्याला उपाययोजना किंवा मार्ग काढता येतो. कोणतीही परिस्थिती असेल तरी आपल्याला त्यातून मार्ग काढता येतो. त्याच पद्धतीने राष्ट्रीय एकात्मतेला जरी अडथळा निर्माण होत असला तरी त्यातूनही आपण मार्ग काढू शकत असतो. आज फुटीरतावादासारख्या अनेक संकुचित प्रवृत्तीने पोखरले असले तरी सर्वसामान्य भारतीयांचे देशावर अतोनात प्रेम आहे. आज जी फुटीरता निर्माण होत असते जातीयवादानुसार असो किंवा धर्मवादानुसार असो तर या फुटीरतावादातून सुद्धा आपल्याला कारण सर्वसामान्य लोकांचे आपल्या भारत देशावर खूप प्रेम आहे आणि त्यामुळे त्यातूनही अडथळ्यामधूनही आपण उपाययोजना शोधून काढू शकतो. 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी भारतीय जनतेचे झालेले भावनिक एकत्रीकरण हे भारताच्या राष्ट्रीय एकतेचे द्योतक म्हणता येईल. म्हणजेच राष्ट्रीय संकट काळात लोक देशाच्या संरक्षणासाठी धावून जातात. म्हणजेच राष्ट्रीय संकट आलं जसं की आता आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रीय संकट किंवा एक मोठं संकट म्हटलं तरी चालते, कोरोनाचं जे संकट चालू आहे तर यासाठी आपण अतोनात प्रयत्न करत आहोत की कशा पद्धतीने आपण यापासून वाचू शकू किंवा कशा पद्धतीने मार्ग काढू शकू, या अडथळ्यामधून उपाययोजना कशा का निर्माण करू शकू तर यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करत आहोत. त्याच पद्धतीने एकात्मतेमध्ये जेव्हा अडथळा निर्माण होत असतो तर त्यावरही आपण उपाययोजना शोधून काढू शकतो. म्हणजेच आपले वर्चस्व पणाला लावतात हेच त्यासाठीचे प्रसंगाने दिसून आले की आपले जे वर्चस्व आहे ते पणाला लावून उपाययोजना शोधून काढण्याचा ते प्रयत्न करतात. यातून एक बाब लक्षात येते की देशात काही उपाययोजना करून राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येऊ शकते. यामधून एक गोष्ट लक्षात येते की काही उपाययोजना करून राष्ट्रीय एकात्मता ही साध्य करता येऊ शकते. तर आपण या उपाययोजनेमध्ये आपण बघूया. आपल्याला फर्स्ट मध्ये छोट्या राज्याची निर्मिती. भारत हे संघराज्य असून भारतात 28 घटक राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश आहे. भारत हे संघराज्य असून त्यामध्ये 28 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहे. प्रदेश आजच्या स्थितीत अस्तित्वात आहे. यातील काही घटक राज्ये आकारमानाने व लोकसंख्येने प्रचंड आहे. तर हे घटक राज्य आणि केंद्रशासित जे प्रदेश आहे तर हे आकारमानाने खूप मोठे असलेले दिसून येते. त्यामुळे राज्यात सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रशासनावर मोठा ताण पडतो. तर त्यामुळे काय होत असते की राज्यात जेव्हा सुव्यवस्था निर्माण करण्याचे कार्य होत असते तर या निर्माण करण्याच्या कार्यामध्ये त्यांना थोडी म्हणजे ओढातोन किंवा ताण त्यांच्यावर पडत असतो. शिवाय अशा मोठ्या घटक नव्या स्वतंत्र राज्य निर्मितीचे आंदोलनही होत असते. शिवाय काय होत असते की अशा मोठ्या जेव्हा घटक राज्य निर्माण होत असते तर त्यामध्येही नव्या स्वतंत्र राज्याची मागणी सुद्धा होत असते. कारण प्रत्येकाला वाटत असते की आपल्या राज्याचा, आपल्या क्षेत्राचा, आपल्या समाजाचा विकास व्हावा यासाठी स्वतंत्र अशा राज्याची मागणी होत असते. तेव्हा भारतातील मोठ्या घटक राज्यांची पुनर्रचना करण्यात यावी, काही लहान लहान घटक राज्यांची निर्मिती करण्यात यावी. तर मोठे जे
घटक राज्य आहे त्यांची पुनर्रचना होत असते आणि लहान लहान जे घटक राज्यांची पुन्हा निर्मिती होत असते. यामुळे घटक राज्यातील प्रादेशिकतेची भावना कमी होऊन राष्ट्रीय भावनेचा विकास होऊ शकेल. त्यामुळे काय होत असते की राज्यातील जे प्रादेशिकतेची भावना ही कमी होत असते आणि राष्ट्रीय भावनेचा विकास होत असतो. याशिवाय प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टीने विचार करता लहान लहान राज्येच योग्य आहे. जर प्रशासनाची सोय लक्षात घेता लहान लहान राज्येच यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. सेकंड नंबरमध्ये बघूया उपाययोजनेमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य. भारताच्या स्वतंत्र लढ्यापासून हिंदू मुस्लिम संघर्षाला सुरुवात झाली. भारताचे जेव्हा स्वातंत्र्य लढा झाला तर तेव्हापासून हिंदू मुस्लिम संघर्षाला सुरुवात झाली. या संघर्षाचे पर्यावसान भारताच्या फाळणीत होऊन स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झाली. जेव्हा भारताला स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली तेव्हापासून हिंदू मुस्लिम यामध्ये संघर्ष चालू झाला आणि तेव्हाच पाकिस्तानची निर्मिती झाली. तथापि स्वातंत्र्यानंतरही भारतात मुस्लिम लोक मोठ्या संख्येने राहिलेत. स्वातंत्र्य झाल्यानंतरही मुस्लिम लोक भारतामध्ये प्रचंड प्रमाणात राहिले. हिंदू मुस्लिम संघर्ष ही कायम राहिला. यातूनही सांप्रदायिकता पोचली जाऊन अनेकदा हिंदू मुस्लिम दंगली घडून आल्या. यामुळे भारतामध्ये खूप सारे मुस्लिम लोक राहिले आणि या मुस्लिम लोकांच्या यातूनच जी सांप्रदायिकतेची भावना आहे ती पोचली जाऊन हिंदू मुस्लिममध्ये काही दंगली घडून आल्या. त्यामुळे परस्परातील विश्वास कमी होऊन द्वेष व तिरस्काराची भावना वाढली. त्यामुळे काय झालं की हिंदू मुस्लिमामध्ये परस्पर द्वेष वाढून तिरस्काराची जी भावना आहे ती वाढीस लागली. अशा सांप्रदायिकतेच्या भावनेला राजकीय पक्षांनीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लावला. जे राजकीय पक्ष आहे तर ते राजकीय पक्षांनी सुद्धा या सांप्रदायिकतेला हातभार लावण्याचा प्रयत्न केला व देशाची एकात्मता धोक्यात आली. त्यामुळे काय झाले हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये द्वेषाची रागाची भावना निर्माण झाल्यामुळे एकात्मतेस अडथळा निर्माण झाला. म्हणून हिंदू व मुस्लिम धर्मीय सलोखा निर्माण करून सामाजिक ऐक्य साध्य केल्यास हिंदू व मुस्लिम यामध्ये ऐक्याची भावना निर्माण करून राष्ट्रीय एकात्मता आपण निश्चितच यामध्ये हातभार लावू शकतो. त्यानंतर आहे थर्ड नंबरमध्ये राष्ट्रीय शिक्षण. राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रबांधणीत शिक्षणाचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. राष्ट्रीय शिक्षणामध्ये जेव्हा अडथळा राष्ट्रीय एकात्मतेस निर्माण होत असतो तर तेव्हा राष्ट्रीय शिक्षण ही फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रबांधणीत शिक्षणाचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. अगदी लहानपणापासून व्यक्तीचे देशप्रेमाचे धडे शिक्षणातूनच दिल्याने एक राष्ट्रप्रेमी तरुणांची पिढी तयार होत असते. एक प्रकारे शिक्षणातून व्यक्ती हा घडत असतो. त्याचा सामाजिक आर्थिक आणि राजकीय विकास होत असतो. त्याचा काही ना काही प्रमाणात प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. तर ही जी बाब आहे एकात्मतेची ती सुद्धा आपण शिक्षणातून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच भारतीय शिक्षण व्यवस्थेत काहीसा बदल करून राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न करावयास हरकत नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे की जी शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा हातभार लागेल यासाठी प्रयत्न करायला हवे. फोर्थ नंबरमध्ये आहे भ्रष्टाचाराचे निर्मूलन. भ्रष्टाचार व राष्ट्रीय एकात्मता यांचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी भ्रष्टाचारामुळे स्वार्थी प्रवृत्ती उदयास येते. राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष होते. भ्रष्टाचार जेव्हा वाढतो त्यामुळे काय होत असते की राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष होत असते. परिणामी विविध सामाजिक तत्वांचा विकास झाल्याने राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येते. परिणामी काय होत असते की विविध असामाजिक तत्वांचा जेव्हा विकास होत असतो तर त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेस अडथळा निर्माण होत असतो. म्हणून आज भारतात सर्व स्तरावर भ्रष्टाचार बोकाळला असून
सामाजिक नैतिक पातळी घसरत चालली आहे. हा भ्रष्टाचार जसजसा वाढत जात असतो तर ह्या वाढल्यामुळे काय होते, राष्ट्रीय एकात्मतेस हानी पोहोचत असते. त्यामुळे सर्वप्रथम सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचारांचे निर्मूलन केले पाहिजे. जसं की जे सार्वजनिक क्षेत्र आहे तर वाढत असलेल्या त्यामधील भ्रष्टाचार आहे तर तो दूर केला पाहिजे. 5th नंबरमध्ये आहे राज्यांना अधिक स्वायत्तता. घटक राज्याच्या स्वायत्ततेच्या प्रश्नावरून मागील काही वर्षात राज्य व केंद्र संबंधात ताणतणाव निर्माण झाले आहेत. राज्य व केंद्र यामध्ये ताणतणाव निर्माण झालेले दिसून येते. अनेकदा केंद्र सरकारने आपल्या राजकीय स्वार्थापोटी सत्तेचा गैरवापर करून राज्याचा अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण केले आहे. केंद्र सरकारने काय केले की आपल्या राजकीय स्वार्थापोटी सत्तेचा गैरवापर केला. या सत्तेचा गैरवापर केल्यामुळे काय झाले की याचा विपरीत परिणाम जनतेवर किंवा समाजावर पडलेला आहे. राज्यपालाची भूमिका, आर्थिक परावलंबित्व असे मुद्दे राज्य व केंद्र संबंध वितुष्ट आणणारे ठरले आहेत. म्हणून राज्य व केंद्रात सलोखा निर्माण करण्यासाठी घटक राज्यांना अधिक स्वायत्तता देण्यात यावी. तर यामध्ये काय म्हटलंय की राज्य व केंद्रात सलोखा निर्माण करण्यासाठी, आत्मीयतेचे संबंध निर्माण करण्यासाठी राज्यांना अधिक स्वायत्तता, घटक राज्यांना अधिक स्वायत्तता, त्यांना अधिकार देण्यात यायला हवे. अशा पद्धतीने आपण जी राष्ट्रीय एकात्मता आहे तर या राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा निर्माण होत आहे तर या अडथळ्यावर उपाययोजना बघितलेल्या आहे. उर्वरित ज्या उपाययोजना आहेत तर त्या पुढच्या पिरियडला बघूया. थँक्यू.